फ्रेश झालेला आहे मी मस्त. आईने बनवला चहा. आणखीन गाडीची पूजा केलेली आहे मी. आता नव्या गाडीतली देवांची करू. कांड्यावर पोहोचलो मी आता. आणि इथं छोटीशी जिल्हा परिषद शाळा आहे. इथं कवायत चालू आहे. शनिवार आहे, आज सकाळची शाळा आहे. आता आई जेवण करते, मी बी आई सोबत जेवतो. आता पालकाची नमस्कार मित्रांनो, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. 5 वाजता उठलो होतो. या गाडीमध्ये एडिटिंग केली खालची व्हिडिओ 2 तास. 2 चॅनल आहे माझे. एक निलेश लाईफ ब्लॉग हिंदी आणि माझं गाव माझी शेती ब्लॉग हे मराठी चॅनल आहे. दोन्ही चॅनलवर मी काम करतो. खूप मेहनत घ्यावं लागते मित्रांनो. आता आई तिथे नळी फुटलेली अशी काठी बसत आहे. मला शिर्डीसाठी भाडं आहे. इथून शिर्डी 100 किलोमीटर पडते. ते फक्त सीटं सोडून द्यायची आणि रिटर्न यायचे. ती पण भाडं बघत राहा आणि वावरामध्ये लेबर पण सोडायचे. आता मी दात घासतो आणि आंघोळ करतो. आता व्ह्यू बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे शेतांमधलं. आता ब्रश करतो. चुलीवर गरम पाणी होत आहे. ब्रश करून लगेच आंघोळ करतो. आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालेला आहे मी मस्त. आईने बनवला चहा आणि बिस्किट बनवलेली. रात्री जेवणच नाही केलं मी. तिकडं स्प्रिंगलर बदलता वेळ होऊन गेला. सकाळी चहा बिस्किट खाऊया. आणि आता वावरामध्ये लेबर सोडायला गेलो. सकाळी चहा बिस्किटचा आस्वाद घेतो मी. गाडीची पूजा केलेली आहे मी. आता नव्या गाडीतली देवांची करू. आईने थोडून ठेवली, काही मी ठेवली तोडली. तर आता करूया पूजा. देवाला ठेवूया फुलं. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. गाड्यांची पूजा झालेली आहे. आता त्या गाडीची पण झाली दोन्ही आणि नव्या गाडीची पण झालेली आहे. तर आजचं किलोमीटर बघून घ्या. 47,076 किलोमीटर लिहून घेतो आज मी. शिर्डीसाठी भाडं लिहून घेतलं आहे मी किलोमीटर. कालचं 2500 रुपये त्यांनी दिलं आणि या गाडीने लेबर वाहिलं होतं ते 934 रुपये झालेले होते. तर आता मी किलोमीटर लिहून घेतलं. आता जाऊया या गाडीने लेबर सोडा. 8 वाजले आणि आता मी निघालो लेबर घेण्यासाठी. बघा सूर्य पण उगवत आहे. आता मी जातो लेबर घेण्यासाठी. कांड्यावर पोहोचलो मी आता. आणि इथं छोटीशी जिल्हा परिषद शाळा आहे. इथं कवायत चालू आहे. शनिवार आहे, आज सकाळची शाळा आहे. मी आता लेबर घेऊन निघालो शेतामध्ये सोडायला, कांदे लावायला. 13 लेबर आहे मित्रांनो. त्यांना बसवलं मी गाडीत. तर आलो आता मी शेतात. थोडंसं राहिलं जाऊ. हे बघा साईडने कशी कांदे लावलेले. असे कांदे लावण्यासाठी सोडायला चाललं मी. आणि आता रस्ता बघा असा लागला आहे जाण्यासाठी. शेतामध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते नसतात. तर आता लेबर सोडून दिलं मी. तिकडं पुढं सोडून दिलं होतं. पायथ्याला जागाच नाही आहे. रिवासमध्येच गाडी घेऊन चाललो. गाडी वळून घेतली मी. आता तिथं पलटवली. चाललो घराकडे. बघा रस्ता. आणि 13 लेबर सोडली. 13 आता लेबर दिले सोडून मी आता घराकडे जातो. थोडंसं जेवण वगैरे करतो आणि रेडीला सीटा सोडायला जायचं आहे मी. त्याला तर जाऊया घरी. आता मी आई जेवण करते, मी बी आई सोबत जेवतो. आता पालकाची अशी भाजी कोरडी पोळी मुळा आहे आणि माझ्यात वालाची शेंगा आहे. त्याला आता जेवण करतो मी. सकाळचे 10 वाजलेत. आता पॅसेंजरचा फोन आला शिर्डीचा. अजून अर्धा 1 तासात येऊन जावं. तर जेवण करतो. मस्त झाली पालकाची भाजी. आणि मी जेवण करतोय. जेवण झालं. आता शिर्डीसाठी निघायचं आहे. आई भांडे घासते. मांजर बघा ती पोळी खायला आलं. कुत्रा लागी त्याच्यावर घोर करतो. मी जेवण करत होतो आणि आला गेला होता. पाण्याची बॉटल भरते.
मी आता निघालोय पॅसेंजरांना पिकअप करण्यासाठी. गाडी लावून दिली, नवीन गाडी घेऊन चाललोय मी. पॅसेंजरच्या घरी जाऊन त्यांना पिकअप केलं. आता इथे चहा पाण्यासाठी थांबलोय. गावापासून साधारण 25 किलोमीटर दूर आलो मी बंगल्यापाशी. चला तर चहा घेऊया आता. मी पण चहा घेतली आणि आता पॅसेंजर पण घेत आहे चहा पाणी पित आहे. आता निघलो. वैजापूर रोड आहे हा. बंगल्याकडून निघालो आता वैजापूर. रोड मस्त आहे. संध्याकाळपर्यंत म्हणजे 5-1 वाजेपर्यंत मी यांना सोडून येईल. चांगला रोड आहे. वैजापूरपासून थोडा पुढं खराब आहे आणि इकडं मणेगाव पाटीपासून आमच्या गावाकडे जाण्यासाठी खराब आहे. रोड चांगला असल्यामुळे मी लवकर जाईल आणि लवकर शिर्डीतून घरी येईल. म्हणजे मी लेबर तरी घेता येईल. बघा आता लागलाय कोपरगाव रोड आणि आमच्या गावची शाहरुख खान. कसे आहेत शाहरुख खान? एक बार आहे. आता मंदिराकडे जायला वेळ नाही आपल्याकडं. इथे गेलो असतो दर्शनाला, कारण लेबर सोडले. लेबर घेण्यासाठी जावं लागतं मला लवकर. शिर्डीतून बाहेर निघतो आता मी. वेळ नसल्यामुळं मी आज साईबाबाच्या दर्शनासाठी गेलो नाही मित्रांनो. बघा मस्त मूर्ती आहे इथं हॉटेल समोर. त्यांची दुकान आहे बघा किती आहे. शिर्डीतून बाहेर आलेलो आहे मी आता लागणार वैजापूर रोडला पुढं चौफुली आल्यावर. 4 वाजले आता लेबरची पण सुट्टी होऊन गेली. आज लवकरच रान संपलं वाटतं कांद्याचं. लहान भावाला म्हटलं तू काय भाऊ लेबर घेऊन ये. तो गेलेला आहे लेबर आणण्यासाठी. मी आता गावाच्या माग साधारण 35 किलोमीटर माग आहे. मी अजून करतोय प्रवास हळूहळू. आला होता लेबर सोडण्यासाठी पण गाडी पंक्चर होऊन गेली. त्याला म्हटलं तू पंक्चर काढतोपर्यंत मी लेबर सोडून येतो. एकाच टायमावर आम्ही गावाच्या चौकलीवर आलतो. 5:30 वाजले. मी लेबर पूर्ण रस्त्यांची अशी वाट लागलेली आहे इकडं ना आमच्या परिसरात. मी चालवतोय जुनी गाडीन भाऊ चालवत आहे नवीन गाडी. पंक्चर वगैरे काढलं त्यांनी. मी लेबर सोडून येईपर्यंत. हा ना टायर पंक्चर काढून आणलं होतं या गाडीचं जुने. तर नव्या गाडीची किलोमीटर बघू आपण. 43,270 किलोमीटर झालेलं आहे. तर टॅली लावतो मी आता. जुन्या गाडीने 900 रुपयाचं लेबर सोडलं आहे. 40 किलोमीटरची रनिंग धरून टाकतो मी. गाडी घरी घेऊन यायला होतो भाऊला. सांगत होतो बघा माझी भाची आलेली आहे. हाय कर असं हाय कर असं हाय कर ना. एअर किन्नरची पट्टी तुटून गेलेली नव्या गाडीची. आता गाडी थोडी गार होऊन देतो. खोलून तर ठेवलं बघा. भाची आली. आपला भाऊच फिटर आहे. 5 वाजेपासून उठलो होतो. भावाला म्हणलं तेवढे येणे एअर किन्नरची पट्टी बसव. लई खडखड लोडवर चालवली का वाजायची ती व्हायब्रेट करू तुटून गेलेली. मांजराची पिल्लं मस्त खेळते. हातपाय धुवून फ्रेश झालो मी आता. आई बनवते गरमागरम भजे कुरडई पापड तळून झाले आणि ताई कांदा चिरून देत आहे आणि भाजी बसलेली इथं. मामा भाऊ चालवतोय मोबाईल बघतोय. चला तर आता जेवूया. मी शिर्डीचं भाडं मारलं होतं 2500 रुपयाचं आणि जुन्या गाडीने लेबर व्हायला होतं आज 5 किलोमीटरवर. तिचे 900 3400 बनतात. 1400 रुपये खर्च काढून 1000 रुपये एका गाडीची जरी झाली तरी 2000 रुपये आपण कमवले. मी आता सगळेच बसलो जेवायला. जेवणासाठी डाळ भात भजे कुरडे पापड पोळ्या. हे माझे आत्ते मामा ही बाची बहीण आहे नाही अजून गरमागरम भजे तळीत आहे. सगळे बसले जेवायला. तर चला जेवण करूया संध्याकाळचं. पायामध्ये बिटाची होती पाहिले ना
टमाट्याची जुंबे किती होती? 1.5 किलो हं? साला दिसत नाही का साला बिला द्यायचं का म्हणजे काय कुठे देऊ का? कुठे देऊ? बापरे वाटायला. वगैरे करून झालेले संध्याकाळचे 9 वाजले. आता दिवसभर गाडी चालवणे, लेबरचे हाल, सगळं टॅली करणे, गाडी पंक्चर झाली, टायर बदलवणे. आता लोक ते एअर क्लिनरची पट्टी पण तुटली, ती बसवली. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट, शुभरात्री, बाय. भेटूया उद्या.